नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण जरा वेगळा विषय यावर बोलणार आहोत आणि त्याच्यावर काही व्हिडिओज मी बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये काही जाणकार व्यक्तीचा इंटरव्ह्यू पण येणार आहे नंतर. तर मंडळी, आपण आता बोलणार आहोत स्कुबा डायव्हिंग या ॲडव्हेंचर स्पोर्टबद्दल. तर कसं आहे स्कुबा डायव्हिंग, आता मी हा विषय का निवडला किंवा मी या विषयावर का व्हिडिओ बनवतोय, तर मंडळी मी स्वतः स्कुबा डायव्हिंगचे कोर्स केलेले आहेत 3. ओपन वॉटर डायव्हर म्हणजे पहिला कोर्स झाला, त्यानंतर ॲडव्हान्स स्कुबा डायव्हिंग तो एक कोर्स झाला आणि एक झाला नायट्रॉक्स. तर हे याच्यामध्ये कोर्सेस आहेत आणि अजून खूप कोर्सेस आहेत याच्यामध्ये. तर मी ज्यावेळी काही जणांशी बोललो, मित्रांशी म्हणा किंवा कोणाशी, तर बऱ्याच जणांना याच्यामध्ये जास्त माहीत नाही असं मला जाणवलं आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे इंग्लिशच वापरतात मोस्टली. आता मी देखील जितकं स्कुबा करून आलो, आता मी भरपूर ठिकाणी केलेलं आहे, आता आपण बोलता बोलता बोलणारच आहोत. तरी स्कुबा म्हणजे काय आहे, हे खरोखर घाबरण्यासारखं आहे की ॲडव्हेंचर स्पोर्ट आहे की कसं आहे, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये करणार आहे मी आता तुमच्याशी. तर याची सिरीज आता मी बनवत आहे. तर सगळ्यात आधी आता सुरुवात करूया. स्कुबाचा लॉंग फॉर्म इंग्लिशमध्ये सेल्फ कंटेन्ड अंडर वॉटर ब्रीदिंग ॲपरेटस. तर मंडळी, स्कुबा डायव्हिंग म्हणजे पाण्यामध्ये जाणे. आणि आता आपण कसं आहे, आपण माणसं आहोत, आता मी व्हिडिओ बनवत आहे, तुम्ही व्हिडिओ पाहत आहात किंवा भरपूर काही आपण ज्या गोष्टी करतोय, तर आपण हवेत संचारतो. म्हणजे आपल्या आजूबाजूला हवा आहे आणि हवेतला ऑक्सिजन आपण घेऊ शकतो आणि सोडू शकतो, त्याच्यावर आपण जगू शकतो. त्यामुळे आपल्याला आता काही कशाची गरज लागत नाही नॅचरल कंडिशनमध्ये. पण पाण्यातला ऑक्सिजन आपण घेऊन जगू शकतोय का, तर नाही. दुसरी गोष्ट, आता आपल्याला जर पाणी हवे असेल प्यायला, तर आपण काय करतोय, घरात असेल तर तांब्यातून घ्या किंवा वेगवेगळ्या कंटेनरमधून घ्या किंवा बाटलीतून आणा, असं होतं आणि ते पाणी पिलं जाते. पण स्कुबा डायव्हिंग म्हणजे आपण आता बोलल्याप्रमाणे की पाण्यामध्ये आपण जातो. तर पाण्यामध्ये आपल्याला श्वास घेण्यासाठी काय तर हवा पाहिजे, तर ती हवा सोबत घेऊन जाणे पाण्यामध्ये, तर त्याला आपण स्कुबा डायव्हिंग म्हणतो. म्हणजे पाण्यामध्ये आपण आता जर काही न घेता गेलो तर जास्त वेळ जगू शकतोय का, तर नाही. जसं आपण आता काही सेकंद म्हणूया किंवा काही मिनिट, पण त्याच्यावर ते जाऊ शकत नाही आहेत. तर तुम्हाला जास्त वेळ जायचं असेल तर, आणि जास्त वेळ का, तर मग तुम्हाला डीप जायचं असेल, जास्त खोल जायचं असेल, जसं आता 10 मीटर म्हणा, 18 मीटर, 30 मीटर एवढं जायचं असेल तर तिथे जाऊन यायला साधारणतः तुम्हाला 45 मिनिटं ते 1 तास वेळ लागतो. तर एवढा वेळ तुम्ही श्वास रोखू शकत नाही कोणी, आणि तुम्हाला हवेची गरज लागते तुमच्या पूर्ण बॉडीला. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, हवेचं सिलेंडर घेऊन सोबत खाली पाण्यामध्ये जातो. तर याला ॲडव्हेंचर स्पोर्ट असं का म्हणतात, कारण का की खाली आपल्याला पाण्यामध्ये जावं लागतं की जिथे आपण ऑक्सिजन घेऊ शकत नाही, तिथे आपल्याला एका बाटलीतून हवा घेऊन जावी लागते की जे आपण रेस्पिरेट करू शकतो किंवा श्वासोच्छ्वास करू शकतो आणि जिवंत राहू शकतो. पुन्हा दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आणि काय ॲडव्हेंचर आहे, तर कसं आहे मंडळी, आपण आता सी लेवलला आहोत, तर इथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 आहे. हे आपण आता सायन्समध्ये किंवा शिकलेलंच आहे आपल्या अभ्यासामध्ये. पण जसं आपण समुद्रामध्ये खाली जाऊ 5 मीटर, 10 मीटर, 15 मीटर, तर तसं तिथे प्रेशर वाढत जातं. वाढत गेल्यानंतर त्या प्रेशरला आपण राहायचं, जगायचं कसं, जेवढा वेळ आपण खाली असणार आहे ते कसं जगायचं, तर ते सगळं त्या स्कुबा डायव्हिंगमध्ये इन्क्लूड आहे किंवा शिकवलं जातं ते कोर्समध्ये. आणि दुसरी गोष्ट कशी असते, आत्ता आपण जे पृथ्वी तलावावर म्हणजे जमिनीवर आहोत, तर आपलं कसं आहे, आपल्या माणसाचं शरीर जर पाहिलं तर माणसाच्या शरीरामध्ये पाणी आहे, पुन्हा हवा पण आहे. जशी आपले सायनस म्हणजे रिकाम्या जागा ज्या आहेत तिथे हवा आहे. त्या हवेचं प्रेशर आणि बाहेरच्या हवेचं प्रेशर इक्वल असतं, म्हणून आपल्याला हलायला किंवा काहीच वाटत नाही. याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल आता देतो, तुला उदाहरण देतो की जसं आपण घाटातून गाडी चालवतोय आणि घाटातून खाली उतरलो किंवा घाटातून वर चढलो की आपल्या
कानामध्ये जे इयर ड्रम्स आहेत तिथे प्रेशरचा फरक जाणवतो, काहीतरी जाणवतो. मग आपण असं हवा म्हणजे नाक दाबलं, नाकाच्या नाकपुडे दाबल्या, तोंड दाबलं आणि प्रेशर केलं की ते इक्वल होतं. मग हा जो फरक जाणवतो हा प्रेशर डिफरन्स मग इथे जाणवतो आपल्याला, घाटातून खाली उतरताना किंवा घाटात वर चढताना, किंवा आपली सर्दी झाली की तो डिफरन्स आपल्याला जाणवतो. अशीच अवस्था आपली ज्यावेळी आपण पाण्यामध्ये खाली जातो तशी होते. त्यावेळी इक्वल करणे, इक्वलायझेशन करणे हे सगळं महत्त्वाचं असतं. तर याच्यामुळे हे सगळं स्कुबा डायव्हिंगमध्ये इन्क्लूड आहे. आणि हा ॲडव्हेंचर आणि एक्सप्लोरेशन म्हणजे काय, तर पूर्ण ॲडव्हेंचरच आहे की वेगळं काहीतरी जग आहे. की आता मी तुमच्याशी आता व्हिडिओ बनवताना बोलतोय, हालचाल करतोय, मी बोलतोय म्हणून तुम्हाला कळतंय. पण ज्यावेळी आपण पाण्यामध्ये जातो स्कुबा डायव्हिंग करायला त्यावेळी सगळीकडे पाणी असतं आणि आपण हवा बाटल्यामध्ये घेऊन जातो ब्रीदिंग करण्यासाठी, आणि तिथे आपण बोलू शकत नाही. तर तिथे आपल्याला खुणा करायला लागतात, ओके आहे का, तर ओके आहे, एअर किती आहे, याच्या सगळ्या खुणा आपल्याला कोर्स करताना शिकवल्या जातात. तर ते आहे. पुन्हा आपल्याला प्रेशर गेज असते की हवा किती आहे माझ्याकडे आता अवेलेबल, म्हणजे मी किती वेळ राहू शकतो, हे सगळं तिथे खाली गेल्यानंतर करावं लागतं. आणि त्यामुळे ते ॲडव्हेंचर आहे, वेगळं म्हणजे भाषाच वेगळी वापरावी लागते. ते झाल्यानंतर एक्सप्लोरेशन म्हणजे कसं असतं, जमिनीच्या म्हणजे पाण्यामध्ये भरपूर मासे म्हणा किंवा कोरल म्हणजे जिथं तिथली लोकल जी इकोसिस्टीम आहे, तिथली स्थानिक इकोसिस्टीम जशी चालते, जशी आपल्या काही जमिनीवर आपण आहोत तर आपली एक इकोसिस्टीम आहे, किंवा माणूस आहे त्याचं घर आलं, त्याचे नातेवाईक आले, मित्र आले, शेजारी आले, पुन्हा दुकान आलं, हे सगळं झालं. पण तसंच सेम पाण्यामध्ये माशांची एक इकोसिस्टीम असते, तर त्यांचं राहण्याचं घर आलं, पुन्हा ते कुठे फिरतात, कसे संचार करतात, हे सगळं आलं. तर हे पाहण्याची संधी आपल्याला स्कुबा देते. तर इथे एक्सप्लोरेशन हे सगळं वेगळ्या जगाचंच एक्सप्लोरेशन होतं. म्हणजे आपण म्हणतोय ना की अजून एक आहे मेडिकलमध्ये की तुम्हाला काही स्ट्रेस असेल आणि स्ट्रेस बुस्टर म्हणून आपण काय करतो, तर घरी मासे आणतो ॲक्वेरियम आणि त्याच्याकडे बघत बसा म्हणतो, तुमचा स्ट्रेस आपोआप कमी होईल. तर हे ॲटोमॅटिक नॅचरली आपण ज्यावेळेस स्कुबा डायव्हिंग करतो तेव्हा नॅचरली ते स्ट्रेस बुस्टर होतं. कारण का मासे इथं जे दिसतात वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळे मासे आणि कसे फिरतात, काय करतात, हे सगळं आपल्याला दिसतं. आणि तिथं पूर्ण आपण वेगळ्या जगामध्ये असतो. आणि पुन्हा काही काळजी आपल्याला घ्यावी लागते, हवा किती आहे, मी व्यवस्थित आहे ना, माझी हेल्थ फिट आहे ना, तर मी किती हाईटला गेलो, हे सगळं चेक करावं लागतं. तिथे डावी कॉम्प्युटर एक असतं. तर हे सगळं तिथं पूर्ण ॲडव्हेंचर म्हणजे काही काळजी घ्यावी लागते आणि पूर्ण नवीन जगच आपल्याला पाहायला मिळतं. तर हे झालं एक्सप्लोरेशन होतं. पुन्हा तिथे असतं युनिक इन्व्हायरमेंट म्हणजे एक वेगळं वातावरण. जसं आता बोलल्याप्रमाणे सगळीकडे चौबाजूने पाणी, पाण्यातले सगळे प्राणी, मासे, कासव, सगळ्या प्रकारचे प्राणी. आणि तुम्ही कुठे जाताय, किती हाईटला, किती उंचीला खालीवर जाताय, त्याप्रमाणे तिथे इन्व्हायरमेंट झालं. तर ते झालं. त्यानंतर दुसरी गोष्ट झाली की स्किल, म्हणजे इथे तुम्हाला वेगळं स्किल तुमच्या लागतं तुम्हाला की, तर त्याच्यामध्ये काय लागतं की खाली गेल्यानंतर किती हाईटला आपण गेलोय किंवा किती खोलीला गेलोय, तर त्याच्या तिथे काय काळजी घ्यायला लागेल, आणि खाली किती जाऊ शकतोय किंवा किती वर येऊ शकतोय, किंवा त्याप्रमाणे तिथे माझी मेंटल स्टेट कशी आहे. पुन्हा मी मेंटल स्टेट म्हणा किंवा काही मला काळजी तसं किती हाईटला आहे, मग माझ्याकडे आता हवा किती शिल्लक आहे, मग मी किती वेळ खाली राहू शकतोय, किती कुठे जाऊ शकतोय. पुन्हा ते गेल्यानंतर पाण्यामध्ये गेल्यानंतर आपण एका ठिकाणीच थांबणार आहे का, तर नाही. तर तिथे आपल्याला फिरणार आपण. तर फिरल्यानंतर बाबा फिरताना कसं पाण्यामध्ये, जसं आता स्विमर जे आहेत किंवा स्विमिंग आहे त्यांना माहिती आहे बाबा पाण्यात पुढे जायचं आपला हात मार लागतोय, पाय मार लागतोय. पण तिथे हात मारून दुसरी गोष्ट आपण ज्यादा हालचाल पण करू शकत नाही. किंवा का, तर आपण ज्यादा हालचाल केली तर काय होणार आहे, आपलं ज्यादा ऑक्सिजन आपल्या बॉडीला लागणार, कारण का जेवढी हालचाल होईल तेवढी, आणि तेवढा ऑक्सिजन घेतल्यानंतर आपली लवकर ऑक्सिजन तिथली हवा कमी होणार आहे आणि आपल्याला लवकर वर यावं लागणार. म्हणजे हालचाल पण ज्यादा करू शकत नाही आपण. पुन्हा पुढे जायचं तर कसं, तर स्कुबा डायव्हिंगमध्ये आपण पायामध्ये फिन्स घालतो. तर ते फिन्स आपल्याला काय करतात, मदत करतात पुढे जाण्यासाठी, लवकर पुढे जाण्यासाठी. तर हे लागतं. पुन्हा हातांची घडी कशी घालायची, किंवा कसं आहे, दुसरी गोष्ट कशी आहे, आपण एका ठिकाणी पाण्याखाली गेलो की सगळीकडे फिरताना मग मी कुठे चाललोय, कसं चाललोय, काय चाललोय, तर याच्यासाठी आपल्याला दिशेची माहिती पाहिजे. नेव्हिगेशन म्हणते आपण त्याला. तर तिथे कंपास वापरतो. तर ते वापरून आपण कुठे गेलोय, पुन्हा आपल्याला त्या ठिकाणीच यायला पाहिजे, हे लागतं.
तर हे सगळं आपल्याला सांभाळण्यासाठी आपल्याला ते स्किल हवं. पुन्हा आपले त्यानंतर फिजिकल फिटनेस पाहिजे आणि मेंटल देखील हेल्थ चांगली पाहिजे. म्हणजे आत गेल्यानंतर आपलं इक्विलेशन करणे किंवा आपल्याला थोडंसं जरी प्रेशर चेंज झालं तरी दुखायला सुरू होतं. मग ते कसं इक्वलाइज करायचं, पुन्हा हे कसं करायचं. मग त्यासाठी तुमची मेंटल हेल्थ चांगली पाहिजे, फिजिकल तुम्ही फिट पाहिजे. म्हणजे काय, तुम्हाला दिसलं तर पाहिजे महत्वाचं. म्हणजे त्यानंतर तुम्हाला समजलं पाहिजे बाबा माझे पाय व्यवस्थित कसे हे करायचे वगैरे, हे सगळं ते कोर्समध्ये शिकवतात. आणि हा जो स्पोर्ट आहे हा एक असा स्पोर्ट आहे की जिथे कॉम्पिटिशन नाही आहे. तिथे कॉम्पिटिशन नाही आहे, तिथे तुमच्यासोबत तुमचे मित्र असतात किंवा जे तुमच्यासोबत डाईव्ह करायला येतात ते सोबत असतात तुमच्या. मग कमीत कमी 2 किंवा 3 किंवा 4 जसा ग्रुप असतो आणि तिथे तू पुढे गेलास का मी पुढे गेलो, किंवा तू हे पाहिलंस का मी हे पाहिलं, किती मीटर खाली गेलो किती मीटर वर गेलो, असं नाही आहे. एखादा आता सुरुवातीचा कोर्स असतो त्याला 18 मीटरची कॅपॅसिटी क्षमता असते की 18 मीटरपर्यंत तुम्ही जाऊ शकताय. तर एखादा 15 मीटरमध्ये गेला, 15 मीटरला गेला आणि त्याला जर डोकं दुखालं तो जरा वर येईल, पुन्हा तिथेच थांबेल. त्याच्या खाली गेला आणि परत डोकं दुखाल तर तो तिथेच येईल. पण एखादा 18 मीटरला गेला आणि त्याला काय झालं नाही तर तो 18 मीटरला जाऊन फिरू शकेल. किंवा याच्यासोबत जर असेल तर तो त्याला देखील 15 मीटरलाच थांबून त्याच्यासोबत करावं लागेल. म्हणजे हा नॉन कॉम्पिटेटिव्ह आहे, म्हणजे तिथं स्पर्धा नाही आहे पण सहकार्याचा स्पोर्ट आहे. तर हे असा हा स्पोर्ट आहे आणि खूप चांगला वेगळा स्पोर्ट आहे की जिथे आपल्याला मेडिटेशन, फोर्सफुली मेडिटेशन होते. आपण आता भरपूर ठिकाणी ऐकतोय वाचतोय की मेडिटेशन करा, मेडिटेशन महत्वाचं आहे. पण आपण काही माणसांशी बोललो किंवा तुम्ही मेडिटेशन करा तर ते काय म्हणतात, नाही हो मेडिटेशनला बसलं की मला झोप येते. बरोबर आहे, नाही मेडिटेशनला मी बसलो की इतके विचार मनामध्ये येतात की माझं मेडिटेशनच निघून जातं. म्हणजे मी करूच शकत नाही कॉन्सन्ट्रेशन. पण तुम्ही स्कुबामध्ये फोर्स्ड मेडिटेशन होते. कारण का, अरे मी पाण्यामध्ये जाणार आहे म्हणजे ते रिस्क आहे. जर मी व्यवस्थित काळजी घेतली नाही सगळ्या गोष्टींची, ज्या गोष्टींची घ्यायला पाहिजे त्या गोष्टींची जर मी काळजी घेतली नाही तर मी मरू शकतोय. अरे बापरे, म्हणजे मला सगळं विसरून तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे बाबा माझं एअर प्रेशर किती आहे, मी किती उंचीला किती हाईटला खाली किती डेप्थमध्ये गेलेलो आहे, माझ्या आजूबाजूला काय आहे, माझ्यासोबतचे माझे बडी, आपण बडी म्हणतोय आपण त्याला इंग्लिशमध्ये, किंवा सहकारी माझ्यासोबत आहेत का, प्रत्येक व्यवस्थित आहे ना, तू व्यवस्थित आहेस ना, तुझी हवा किती आहे, माझी हवा किती आहे, मग ठीक आहे आपण काय करायचं. हे सगळं तिथलं लोकल तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. किंवा पुन्हा काही मासे दिसतात वेगवेगळे, तर ते मासे पाण्यात किंवा वेगवेगळ्या कलरचे मासे असतात. पुन्हा तिथले कोरल आपण म्हणतोय, कोरल म्हणजे काय तर आतमधले त्यांची इकोसिस्टम मधले त्या माशांची घरं वगैरे जे असतात तर ते जिवंत कोरल्स पण असतात. तर ते पाहण्यात आपला वेळ कसा होतो ते कळत नाही आणि त्यामुळे आपलं रेग्युलर दैनंदिन जीवनातले आपले जे टेन्शन आहेत किंवा विचार आहेत त्याच्यापासून आपण दूर जातोय आणि ते फोर्स्ड मेडिटेशन होते याच्यामध्ये. तर हा असा ॲडव्हेंचर स्पोर्ट आहे. आणि का ॲडव्हेंचर म्हणते तर याच्यामध्ये रिस्क भरपूर आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक जण स्कुबा डायव्हिंग करू शकतोय का, तर करू शकतोय. याच्यामध्ये पोहता येण्याची गरज आहे का, तर पोहता यायलाच पाहिजे असं नाहीये. पोहता आलं तर अतिउत्तम. कारण का आमचे काही मित्र आहेत त्यांना पोहता येत नाही पण ते आमच्यासोबत खूप चांगलं स्कुबा डायव्हिंग करतात, उडी मारतात, येतात पाण्यामध्ये, आम्ही खाली जातोय पुन्हा वर त्यांनी व्यवस्थित करतात. पण पोहता आलं तर त्याचा फायदा काय, तर तुम्ही ऑलरेडी पाण्याची मैत्री केलेली आहे. पोहतो म्हणजे काय, आपण पाण्याची मैत्रीच करतो. तर ऑलरेडी तुम्ही पोहताय, पाण्याची मैत्री केलेली आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पाण्यामध्ये कसं राहायला पाहिजे. त्याचा फायदा आपल्याला त्याच्यामध्ये होतो. जसं आता मी नॅशनल स्विमर आहे, इंटरनॅशनल स्विमर आहे आणि त्याचा फायदा मला इकडे होतो. किंवा फिन्स कशी मारायची, पुन्हा श्वास कसा घ्यायचा. कारण का स्कुबा डायव्हिंगमध्ये आपण नाकाने श्वास घेऊन नाकाने सोडावा नाही, तोंडाने श्वास घ्यावा लागतो आणि तोंडाने सोडावा लागतो. म्हणजे सिलेंडर जे आपलं असतं हवेचं, आपल्यासोबत जे कंटेनर असतं त्याच्यातून एक माउथ पीस येतं आणि तो तोंडामध्ये येतं. आपण नंतर त्याच्यावर चर्चा करू. तर ते येतं तर त्याच्यातनं तोंडानं हवा घ्यायची आणि तोंडानं हवा सोडायची. मास्क असतो जो डोळ्याने नाकांना एकत्र जोडतो, म्हणजे नाकात पाणी जायला नको आणि डोळ्यामध्ये पाणी जायला नको आणि आपल्याला दिसलं पाहिजे व्यवस्थित. हे दुसरी गोष्ट, आता बोलल्याप्रमाणे सगळेजण करू शकतात पण याच्यामध्ये थोडं खर्चिक पण आहे. कारण का आपण ज्या सर्टिफाईड बॉडीज आहेत, जे सेंटर्स आहेत किंवा हे सर्टिफाय आहेत की ज्यांच्याकडून आपण स्कुबा शिकू शकतो कोर्सेस, तर
ते आपल्याला सर्व प्रोव्हाइड करतात. आपली कपडे, म्हणजे एन्व्हायरमेंट कसं आहे, तुम्ही कोठे कोर्स करताय, तिथलं वातावरण कसं आहे, टेम्परेचर कसं आहे, त्याच्यानुसार ते त्याच्यामध्ये बदल पडतो. जसा तर पाण्यामध्ये असल्यानंतर आपलं हीट डिस्ट्रीब्युशन जोरात होतं, आपल्या बॉडीतली हीट कमी होते आणि आपल्या बॉडीला एक स्पेसिफिक कमीत कमी एक उष्णता लागते जे आपल्याला जिवंत ठेवतं. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कपडे घालावे लागतात. त्याच्यामध्ये ड्राय सूट आला, वेट सूट आला, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे सूट आले. पुन्हा फिन्स घालायचे, पुन्हा काही ठिकाणी आपल्याला अशी हुडी किंवा हे घालावं लागतो, मास्क. किंवा जनरली जर टेम्परेचर ओके असेल इक्वेटोरियलमध्ये जिथे 30 डिग्री म्हणा वगैरे टेम्परेचर पाण्याचा आहे, तिथे आपल्याला काही घालायची गरज लागत नाही. आपला साधा छोटा शॉर्टी म्हणून ड्रेस तो घातला तरी चालतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे ते सप्लाय करतात. सगळे इक्विपमेंट आपण फक्त जायचं, त्यांच्याशी कोर्स करायचा, ते सगळं आपल्याला देतात, ते घालायचं आणि कोर्स कंप्लीट करायला आपल्याला ते मदत करतात. तर याच्यामुळे थोडंसं खर्चिक आहे. आणि दुसरी गोष्ट, हा कोर्स आपण सिटीमध्ये करू शकतो का, तर सिटीमध्ये इनिशियल कोर्स करू शकतो. इनिशियल म्हणजे काय बाबा, त्याची थेरी पार्ट. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट आली की डायरेक्ट समुद्रामध्ये खाली नेण्यापेक्षा आधी काय करतात, तर स्विमिंग पूलमध्ये आपल्याला ते थोडंसं ट्रेनिंग देतात, किंवा हे असं करायचं असतं, हे इथे असं करा, हे करा. आणि त्यानंतर तिथं कम्फर्टेबल वाटलं तर मग आपण समुद्रामध्ये जातो. म्हणजे हा स्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला समुद्राला जावं लागतं, समुद्राच्या काठाला किंवा समुद्रामध्ये आतमध्ये जावं लागतं आणि तिथून ते पाण्यामध्ये आपल्याला खाली जावं लागतं. ते कोर्स जसं आता बोलल्याप्रमाणे ते आपण सिटीमध्ये कंप्लीट करू शकतो. तर ह्याच्यासाठी काही सेंटर्स आहेत, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये मदत करतात. आणि याला वर जे कंट्रोल करतात बॉडीज, तर त्या काही SSI एक आहे आणि पॅडी आहे आणि अजून पण आहेत. पण ह्या SSI आणि पॅडींचा विस्तार भरपूर आहे. तर त्यांनी काही सेंटर ऑथराईज केलेले आहेत. तर ते सेंटर त्यांचे गाईडलाईन्स फॉलो करून किंवा त्यांची मार्गदर्शन घेऊन यांनी कोर्स तो तसा फॉलो करतात आणि आपल्याला शिकवतात. तर आपण स्कुबा डायव्हिंग करतोय की नाही किंवा करू शकतोय की नाही, तर याच्यासाठी ट्राय डायव्हिंग म्हणून एक कन्सेप्ट आहे. ट्राय डायव्हिंग म्हणा किंवा डिस्कव्हरेबल स्कुबा डायव्हिंग किंवा ट्राय स्कुबा किंवा इंट्रोडक्टरी डाईव्ह किंवा रिसॉर्ट कोर्स, हे जे आहे, तर याच्यामध्ये काय होतंय माहिती आहे का, की ठीक आहे मला इच्छा आहे की बाबा स्कुबा डायव्हिंग करायची आहे, पण मला जमेल की नाही. प्रत्येकाला जमेल असं नाही आहे. कारण का स्कुबा डायव्हिंगमध्ये महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपले इयर ड्रम, जे आपल्याला इक्वलाइज करायला मदत करतात बाहेरचं प्रेशर आणि आतलं प्रेशर. जसं आता आपण बोलल्याप्रमाणे मग अशी की आपलं आता प्रेशर व्यवस्थित आहे म्हणून आपण आता व्यवस्थित बिनधास्त वातावरणात वावरू शकतो. पण पाण्यात खाली गेल्यानंतर जसं खाली जाल 5 मीटर, 10 मीटर, 15 मीटर, 20 मीटर तसं प्रेशर वाढत जातं आणि ते प्रेशर बाहेरचं वाढत जातं आणि आपल्या अंगावर प्रेशर येतं. ते प्रेशर इक्वलाइज करण्यासाठी आपला इयर ड्रम आपले चांगले लागतात. तर मी करू शकतोय की नाही याच्यासाठी आपलं ट्राय डायव्हिंग एक उत्तम पर्याय आहे. तर तो ट्राय डायव्हिंगमध्ये काय करतात माहिती आहे का, की त्याच्यामध्ये एक्सपेक्टेशन्स काय आहेत, की बाबा 2-3 तासाचा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता, की ज्याच्यामध्ये कसं आहे, पहिल्यांदा ते काय करतात तुम्हाला सांगतात कमीत कमी काळजी काय घ्यायची, ते तुमच्यासोबत असतात. पण सेफ्टी ब्रीफिंग, जसं बाबा तोंडामध्ये तो माउथ पीस असतो, श्वास घेऊन येतो तो तोंडातून काढायचा नाही. पुन्हा दुसरी गोष्ट की बाबा तुमच्यावर गेज आहे की जे सिलेंडर जे आपण घेऊन जाणार खाली कंटेनर, त्याचं प्रेशर सांगते बघ किती प्रेशर आहे, म्हणजे हवा माझ्याकडे किती शिल्लक आहे. स्कुबा डायव्हिंगमध्ये आपण खाली जसं जाईल तसं प्रेशर वाढत जातं आणि आपलं व्हॉल्यूम कमी होत जातं. PV प्रेशर जास्त, व्हॉल्यूम कमी, प्रेशर कमी, व्हॉल्यूम जास्त. तर आपण ज्यावेळी पाण्यामध्ये खाली जातो त्यावेळी हळूहळू प्रेशर बाहेरून वाढत जातं. मग ते आपल्याला नाकामध्ये इक्वलाइज करायला लागतं. बोलल्याप्रमाणे तोंड आणि नाक बंद करायचं आणि जोरात हवा सोडल्यानंतर आपल्या कानामध्ये जाणवते प्रेशर, तर ते करावं लागतं. पुन्हा दुसरी गोष्ट की प्रेशर कसं, एअर कसं चेक करायचं, किती मीटरला घेऊन जाणार आहेत, मग तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होतं कसं करायचं, पुन्हा तोंडातनं तर मास्क काढायचं नाही आणि त्यांना फॉलो कसं करायचं. आणि आतमध्ये गेल्यानंतर आता आपण आधी बोलल्याप्रमाणे बोलू शकत नाही, तर मार्क्स ओके आहे तर हाच, एअर नाही आहे कसं सांगायचं, तर ते असं सांगायचं असते. तर हे सगळं आधी आपली प्रिपरेशन करून घेतात 2-3 तासामध्ये त्या, आणि ते आपल्याला सोबत घेऊन जातात आणि आतमध्ये आपण थोडंफार फिरतो. तर हे साधारणतः 10 मीटरपर्यंत घेऊन जातात, 5 मीटर, 10 मीटर.
जसं माणसाला सूट होईल तसं. आणि ते फर्स्ट टाइम असतं त्यामुळे आपली हालचाल पण भरपूर होते. माझा एक्सपिरियन्सच बोलतो. ज्यावेळी OWD केला 2017 पहिला कोर्स, त्यावेळी मी देखील हात असे एकदम सगळे होते की हालते भरपूर, त्यामुळे एअर भरपूर वापरली जाते. आणि त्यानंतर याच्यामध्ये ह्या ट्राय डायव्हिंगचा पर्पज आता बोलल्याप्रमाणे काय आहे, तर की तुम्ही डायव्ह एन्जॉय करू शकता का. प्रत्येकाला ते वातावरण सूट होईल असं नाही आहे. पाण्यामध्ये गेल्यानंतर ते सगळं खारट पाणी, क्षार इतके असतात की तुम्हाला एकदम खारट लागतात. ते वातावरण तुम्ही सूट होईल का. पुन्हा तिथे गेल्यानंतर तुम्हाला लाटा येतात. पुन्हा तुम्ही कॉन्स्टंट असू शकताय, कधी कधी धूळ उडू शकते, किंवा काही मासे, तुम्हाला काही ना मासे चवण बघायला आवडतील पण किंवा काही ना आवडणार नाही. तर हे सगळं तुम्ही चेक करू, हे सगळं म्हणजे ते वातावरण तिथलं तुम्हाला सूट होते का, ह्याच्यासाठी हे ट्राय डायव्हिंग खूप चांगलं आहे. आणि याच्यासाठी एज लिमिट काय आहे, तर हे SSI किंवा पॅडी ज्या कंट्रोलिंग बॉडी आहेत तर त्यांच्यानुसार ते आहे. पण जनरली 8 ते 10 वर्षाच्या वरची कोणीही हे ट्राय डायव्हिंग करू शकते किंवा डायव्हिंग कोर्स देखील करू शकते. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट, आता जर आपण पाहायला गेलं ते खूप वर्ष आधीपासून सुरू आहे स्कुबा डायव्हिंग. त्याचा शोध म्हणजे सुरुवातीला काय करायचे याच्यामध्ये, तर माणूस आत जायचा आणि वरून पाईप सोडली जायची की आता हवा घेऊन तिथून श्वास घेईल. पण त्याच्यामध्ये लिमिट जेवढी हवा जेवढं जास्त होईल, पण त्यावेळी सगळे म्हणजे ते पाईपवर होती, तिथून हवा आहे ना घ्यायचा आणि ते पूर्ण असं पॅक, माणसाला काही हवा म्हणजे कानामध्ये तोंडामध्ये कशामध्ये पाणी जायला नको, तो असा फिरणं सगळं म्हणजे एकदम पॅक हेल्मेट असं. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू शोध लागत गेले. आणि आता काय झालेलं आहे, असे गेअर आलेत की माणसाला वरच्याशी संबंध नाही आहे. फक्त वरच्यांना कळते की इथून बुडबुडी येतात म्हणजे इथे खाली काहीतरी जीव आहे, म्हणजे ते स्कुबा डायव्हर आहेत. आणि अशा स्कुबा डायव्हरच्या साईट, स्कुबा डायव्हिंगच्या साईट जनरली समुद्राच्या जवळच आहेत आणि भरपूर ठिकाणी आहेत. इंडियामध्ये आता आपण मुर्डेश्वर, भारतामध्ये मुर्डेश्वर, नेत्राणीला आहेत. तर तिथे तुम्ही कोर्स करू शकताय. आणि दुसरी गोष्ट एक म्हणजे एक ॲडव्हेंचर ट्रिपच होते. ॲडव्हेंचर का म्हणतोय, तर आता मी आता पुण्यामध्ये आहे, मला जर आता जायचं म्हटलं मुर्डेश्वरला तर मी गाडी चालवत जाऊ शकतोय. रायडिंगची आवड असेल तर बाईक घेऊन जाऊ शकतोय. ट्रेननं तुम्ही जाऊ शकताय, बसने जाऊ शकताय, ते आहेच. पण 600 किलोमीटर ड्रायव्हिंग करायला तुम्हाला रोड पण खूप छान आहे, भरपूर रस्ते आहेत. इथून तुम्ही पुण्यातून तामिनीला जाऊ शकताय. तामिनीतून बॉम्बे गोवा हायवे पकडून तो गोव्यातून पुढे तसाच जातो, खाली कन्याकुमारीपर्यंत हायवे जातो, तिथेच मुर्डेश्वर लागतं रस्त्यावर. पुन्हा तुम्ही इथून कोल्हापूरला जाऊ शकताय, कोल्हापुरातून खाली आंबोली घाटातून जाऊ शकताय, पुन्हा कोल्हापुरातून पुढे बेळगावला जाऊ शकताय, बेळगावमधून खाली आपण मुंबई गोवा हायवेला मिळू शकतो, किंवा पुढे कित्तूर किंवा हुबळी इथून जाऊ शकताय. म्हणजे तुमची ड्रायव्हिंगचं एक समाधान, किंवा एवढ्या लांब मी ड्रायव्हिंग केलं. ज्यांना ड्रायव्हिंगची आवड आहे, पुन्हा काहींना टू व्हीलरची आवड आहे, ते टू व्हीलर एक वन शॉटमध्ये 600 किलोमीटर मी चालवली गाडी, असं पण होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट की खूप मजा येते किंवा मी वेगळं काहीतरी केलं. तर दुसरी गोष्ट कशी आहे की पाण्यामध्ये आता आपण आत्ता इथे आहोत, ठीक आहे, उडी मारली आपण तर खाली जाणार, लगेच जमिनीवर येतो, ग्रॅव्हिटेशन फोर्स इथे काम करतं. पण पाणी हे हवेपेक्षा 800 टाइम्स डेन्सर आहे. पण ज्यावेळेस स्कुबा डायव्हिंगला आपण खाली जातो, एक 5 मीटर किंवा 10 मीटर त्या हाईटला गेल्यानंतर लगेच आपण वर येत नाही किंवा लगेच खाली पण जात नाही. तिथे आपण खालीवर येणं त्याला बॉयन्सी कंट्रोल म्हणतात. आपण आता सायन्समध्ये पण माहिती आहे बॉयन्सी म्हणजे काय, तर जेवढं आपण पाणी डिस्प्लेस करतो आणि आपण पाण्यामध्ये पडल्यानंतर आपल्या आकारानं एवढं पाणी आपण डिस्प्लेस करतो. पण आपण जर आपली जर ही जादा असेल तर आपण खाली सिंक होतो, नाहीतर मग वर येतो. तर पाण्यामध्ये गेल्यानंतर काय होतं, आपण एका ठिकाणीच राहतो. तिथे आपण श्वास आत घेतला की आपण वर येतो, श्वास सोडला की खाली जातो. मग तो बॉयन्सी कंट्रोल करायला लागते. त्यामुळे आपण एकदमच बुडू पण शकत नाही, वर पण येऊ शकत नाही. ते आपल्या हातात असते कसं वर यायचं आणि कसं खाली जायचं, आणि हे सगळं त्या कोर्समध्ये शिकवतात. तर हा झाला पहिला व्हिडिओ स्कुबाविषयी, की हा ॲडव्हेंचर स्पोर्ट का आहे आणि हा प्रत्येकजण करू शकतो का. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अजून एक सांगायचं की हे ट्राय डायव्हिंग जे करतात, आता मुर्डेश्वरला मी मध्ये गेलो होतो तर पाहिलं की प्रत्येक ठिकाणी तिथं स्कुबा डायव्हिंग लिहिलेलं आहे. ओके, तुम्ही स्कुबा डायव्हिंग, ट्राय डायव्हिंग तिथे करा, नो डाऊट. पण एक विनवणी करतो की तुम्ही हे जो कोर्स आहे स्कुबा डायव्हिंगचा तो
ऑथराइज्ड सेंटर करून करा. ऑथराइज्ड सेंटर म्हणजे SSI किंवा पॅडीने जे ऑथराईज केलं त्या सेंटरकडून करा. कारण का त्यांचे मिनिमम चेक पॉईंट किंवा मिनिमम काळजी ते घेतात. त्यामुळे तुमची म्हणजे आपण ॲडिशनल काळजी म्हणजे ती घेतली जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला फायदा असा होतो की जास्त रिस्क असली तरी देखील जास्त घाबरण्याची गरज नाही. कमीत कमी काळजी ते घेतात आणि कंपल्सरी घ्यावीच लागते त्यांना. तर असा हा ॲडव्हेंचर स्पोर्ट आहे स्कुबा. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.